अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते। माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, उद्या 2 ऑगस्ट 2026 आणि उद्या आहे आषाढ महिन्यातली चातुर्मासातली संकष्टी चतुर्थी। मग संकष्टी चतुर्थी म्हणजे काय? गणपती बाप्पांची पूजा अर्चा उपासना सेवा तोडगे जे काय ते आपल्याला उद्या करायचं असतं। आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा, काही ना काही सणांना वारांना तिथींना अतिशय महत्त्व असतं आणि ह्या तिथी वार जे विशिष्ट असतात त्या वाराला तिथीला जर आपण काही उपाय सेवा वाचन स्तोत्र हे म्हटलं तर आपल्याला त्याचा फायदा होत असतो। मग उद्या संकष्टी चतुर्थीला तुम्हाला गणपती बाप्पांना एक वस्तू अर्पण करायची आहे। ही वस्तू कोणती आणि वस्तू अर्पण केल्यामुळं काय होतं याचा संपूर्ण लॉंग व्हिडिओ मी केलेला आहे। व्हिडिओ स्किप न करता बघा आणि त्याप्रमाणे उपाय करा। बघा, सकाळी लवकर उठायचं आहे, घरातली फरशी स्वच्छ पुसून घ्यायची। उद्या रविवार आहे त्यामुळे फरशीच्या पाण्यामध्ये मीठ टाकलं तरी चालेल। मीठ पाण्यामध्ये फरशीच्या मीठ भीमसेन कापूर लिंबू गोमूत्र आणि चिमूटभर हळद आणि गंगाजल टाकायचं। फरशी स्वच्छ पुसून घ्यायची। मुख्य दरवाजाचा हुमरा आणि दरवाजासुद्धा स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आणि मुख्य दरवाजावरती हळद आणि कुंकू गोमूत्रामध्ये मिक्स करून दोन्ही बाजूला 2 स्वस्तिक काढायचे आणि स्वस्तिकला 2-2 दंडक देऊन मध्ये टिपके द्यायचे। त्यानंतर मुख्य दरवाजाचा जो हुमरा आहे त्याला हळदीचं लिंपण करायचं आणि तुम्ही ज्या वेळेला आंघोळ करता त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडंसं मीठ टाकून तुम्हाला उद्या आंघोळ करायचे। ह्यामुळं तुमच्यातली नकारात्मकता दूर होईल। स्वच्छ धुतलेले वस्त्र घालायचे। लाल वस्त्र असतील तर घाला, नसेल तर काळे वस्त्र सोडून तुम्हाला कोणती वस्त्र घातली तर। मग मी हे स्वच्छ वस्त्र का म्हणते तर बघा, आता हे मी बाहेर जाताना घातलेलं आहे। आल्यानंतर मी आता हे खराब झालेलं नाही म्हणून असंच घडी घालून ठेवते आणि मग आपण पूजेला बसताना आपल्या लक्षाला येत नाही आणि आपण ते पटकन घालतो। म्हणून स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करा। त्यानंतर तुमच्या देवघरातली पूजा करण्यापूर्वी दीप प्रज्वलन करा। आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा, कुठलं उद्घाटन असेल, काय कार्यक्रम असेल, पूजा असेल, काय असेल तर आपण पहिल्यांदा दीप प्रज्वलन आणि गणेशाच्या पूजनानं सुरुवात करतो। सगळ्यात पहिल्यांदा दीप प्रज्वलन करा, दिवा लावा आणि त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती एका तामणमध्ये घ्या। सगळ्यात पहिल्यांदा पाण्याने अभिषेक घाला। 11 वेळा ओम गण गणपते नमो नमः म्हणत अभिषेक घाला। त्यानंतर कच्च्या दुधानं किंवा पंचामृतनं अभिषेक घालायचा। ओम गण गणपते नमो नमः 108 वेळा म्हणा, 11 वेळा म्हणा चालेल। त्यानंतर बघा, कुंकवाचं पाणी असेल, हळदीचं पाणी असेल, सेंदूरचं पाणी असेल, ह्या सगळ्यांना उद्या गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा। त्यानंतर मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। मूर्ती स्वच्छ गणपती बाप्पांची पुसायची। एक छोटासा पाट मांडायचा किंवा जिथं देवघरामध्ये तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करता तिथे तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत। त्या तांदळावरती हळद आणि कुंकू अर्पण करायचे आणि ते तांदूळ अखंड असावे आणि त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची। मूर्ती स्थापन करत असताना पहिल्यांदा गणपती बाप्पांच्या मूर्तीला गुलाब अत्तर लावायचं। अष्टगंध चंदन हळद कुंकू लावायचं आणि गणपती बाप्पांची मूर्ती त्या तांदळावरती स्थापन करायची। एक जास्वंदचं फूल, गणपती बाप्पांना जास्वंद दुर्वा मोदक अतिशय प्रिय, त्यामुळे गणपती बाप्पांना जास्वंदचं लाल फूल अर्पण करा। त्यानंतर 21 दुर्वा अर्पण करायच्या। आता हे एक पान जे व्हायचं आहे हे बेलाचं पान आहे, कारण गणपती बाप्पा हे महादेवांचे चिरंजीव म्हणजे गणपती बाप्पांचे वडील जे आहेत ते महादेव आहेत। मग महादेवाला बेल अतिशय प्रिय आहे, त्यामुळे गणपती बाप्पांना एक बेलाचं पान अर्पण करायचं। हे बेलाचं पान अर्पण केल्यामुळं तुमच्या आयुष्यातल्या कितीही कठीण अडचणी असू द्या, तुम्हाला दुःख संकट जे काय असेल ते सगळं दूर ह्या ह्यानं होईल। किती अडचण असू दे ही सगळ्या बेलाच्या पानानं अडचण दूर होईल। मग काय करायचं, एक 3 पानाचं बघा, बेलपान 3 ह्याचं असतं ते एकच पान घाला, पण न किडलेलं न खराब झालेलं असं एक छान बेलफळ आणा। त्याच्या पाठीमागचं जे गाठ असते बघा बेलाच्या पानाच्या देठाला, ती गाठ काढायची आणि हे बेलपत्र गणपती बाप्पांना अथर्व शीर्ष म्हणून हातामध्ये ते बेलपत्र धरायचं आणि तुम्ही
अथर्वशीर्ष पठण करायचं. समजा तुम्हाला अथर्वशीर्ष येत नसेल तर यूट्यूबला लावून हे बेलाचं पान हातात धरून एकाग्रतेनं हे अथर्वशीर्ष ऐकायचं आणि गणपती बाप्पांना तुमची जी काय अडचण आहे ती सांगायची आणि गणपती बाप्पांना हे बेलाचं पान अर्पण करायचं. यामुळं तुमच्या आयुष्यात कोणती अडचण असू दे ते दूर करतील. कारण गणपती बाप्पा जे आहेत ते संकट दूर करणारे, दुःख दूर करणारे आणि सुख देणारे बुद्धीचे दैवत असे आहेत. गणपती बाप्पांची जेवढी जास्त तुम्ही सेवा कराल तेवढं तुम्हाला त्याचा फायदा होईल. उद्या तुम्हाला शक्य असेल तर 21 वेळा अथर्वशीर्ष म्हणायला विसरू नका. मुलांकडून सुद्धा दररोज 1 वेळ तर अथर्वशीर्ष म्हणायला लावा मुलांच्या बुद्धीमध्ये. कारण बुद्धीचा दैवत गणपती असल्यामुळे बुद्धीमध्ये वाढ होईल, त्यांची बुद्धी चांगली होईल, हुशार होतील मुलं चांगलं वागायला लागतील. हे करा. संध्याकाळी ज्यांचा उपवास आहे त्यांनी फलाहार करा. खिचडी हे वगैरे खाऊ नका, फळं खाऊन तुम्ही उपवास करा. सकाळी गणपती बाप्पांना फळाचा, संध्याकाळी फळाचा नैवेद्य दाखवा. आणि जर तुम्ही उपवास केला नसेल तर उद्या कांदा लसूण मांसाहार खाऊ नका. बाकी तुम्ही मग रोजचं जेवण जेवला तरी चालेल. आणि संध्याकाळी ज्यांनी उपवास केला आहे त्यांनी आणि ज्यांनी उपवास केला नाही त्यांनी सुद्धा चंद्राची पूजा करायची. ज्यांनी उपवास केला आहे त्यांनी चंद्राची पूजा केल्याशिवाय उपवास सोडायचा नाही. आणि ज्यांनी उपवास केला नाही त्यांनी संध्याकाळी 9:33 काहीतरी चंद्रोदय आहे, त्यानंतर तुम्ही 9:45 वाजता चंद्राची पूजा करायची आहे. कारण पावसाळा असल्यामुळं चंद्र दिसत नाही, म्हणून 9:45 वाजता म्हणजे 9:45ला चंद्राला तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा जल अर्पण करायचं, कच्चं दूध अर्पण करायचं, हळदी कुंकू अर्पण करायचं आणि त्यानंतर गणपतीची आरती करायची. गणपतीच्या म्हणजे जिथं आपण देवपूजा करतो तिथं सुद्धा तुम्हाला गणपतीची आरती करायची. जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला उद्या अथर्वशीर्ष ओम गणपते नमो नमः, त्यानंतर तुम्हाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा हे म्हणायचं आहे. त्यानंतर गणपती स्तोत्र, साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका, भक्तीने स्मरता नित्यायु कामार्थ साधती, प्रथम नाम वक्रतुंड, दुसरे एकदंत, हे सुद्धा दररोज म्हणायचं आहे. जेवढी गणपतीची तुम्ही सेवा कराल तेवढ्या तुमच्या अडचणी नक्की दूर होतील. उपाय जो आहे तो अगदी प्रामाणिक करा. उद्यापासून तुम्ही 21 दिवस 21 संकष्टी कुठल्या अडचणीसाठी जर असेल तर 21 संकष्टीचा संकल्प करून सुद्धा तुम्ही उपाय करू शकता. नक्की व्हिडिओ बघा, व्हिडिओ स्किप न करता बघा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा आणि सबस्क्राईब करायला व्हिडिओला विसरू नका. जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्याने प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा. आणि सगळ्यांना गणपतीच्या संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सगळ्या आयुष्यातल्या अडचणी दूर झालेल्या आहेत असं मी मॅनिफेस्टिंग करते. गणपती बाप्पांना प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ.